डॉक्टर यतीन जाधव. आपल्याला सर्वांना कल्पना आहे आता की चिपळूणातल्या नागरिकांमध्ये जी ओव्हरऑल कोरोनाची समस्या आता गंभीर स्वरूप धारण करत आहे, त्याच्या अनुषंगाने चिपळूण म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने आपण आता अपरांत कोविड हॉस्पिटल सुरू करत आहोत. आपल्या नगर परिषदेसमोर जे खेडेकर संकुल आहे तिथे थोड्याच दिवसात ते कार्यान्वित होईल. कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल यामधला फरक आता आपल्या बहुसंख्य लोकांना माहिती आहे, तरी सुद्धा थोडक्यात सांगतो की कोविड केअर सेंटरमध्ये आपण जे माइल्ड टू मॉडरेट असं ज्यांना त्रास आहे त्या लोकांची काळजी घेतो. पण ज्यांना मॉडरेट टू सिव्हिअर किंवा सिव्हिअर प्रकारचा त्रास आहे कोविडचा, ती इन्फेक्शन्स जिथे क्रिटिकल केअरची गरज असते, टर्मिनली पेशंट्स असतात, अशी जी इन्फेक्शन्स आहेत त्यासाठी आयडियली कोविड हॉस्पिटलची गरज असते. आणि कोविड हॉस्पिटल जे आहे ते आता आपण सर्व साधन सामुग्रीयुक्त आणि अतिशय उच्च दर्जाचा टेक्निकल स्टाफ घेऊन त्याच्याबरोबर आपण सुरू करणार आहोत आणि अत्यंत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर ते ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रचंड लोकसहभाग या प्रकल्पासाठी आपल्याला मिळतोय आणि तो अत्यंत स्वागतार्ह आहे. कारण खरंच हे एखाद दुसऱ्या संस्थेचं काम नाही, हे शिवधनुष्य आपल्याला सगळ्यांना चिपळूणकरांना उचलायचं आहे. आपलं हे जे अपरांतचं कोविड हॉस्पिटल जी मोहीम आहे त्याची धुरा आपले चिपळूणातले ज्येष्ठ स्त्री तज्ज्ञ आणि IIMAचे भूतपूर्व प्रेसिडेंट डॉक्टर विजय रेळकर हे निभावणार आहेत अपरांतच्या वतीने. त्यांना सुयोग्य साथ मिळणार आहे डॉक्टर गोपीचंद वाघमारेंची आणि डॉक्टर अब्बास जबले सुद्धा त्या टीममध्ये असतील. या सर्वांना अपरांत हॉस्पिटलतर्फे जी काही समन्वय साधावा लागेल तो रोल मी माझ्याकडे घेतलेला आहे आणि रेळकर सर आपल्या प्रोजेक्टविषयी डिटेल माहिती सांगतील. एकंदरीत सर, एकंदरीत तुमचं हे कोविड सेंटर जे आहे, ते कोविड हॉस्पिटल जे आहे ते कधीपर्यंत सुरू होईल, स्टाफ काय असेल आणि काय नेमकं प्रयोजन आहे? निश्चित मी खरं मला त्या संदर्भातच खास इंट्रोडक्शन करून द्यायला आवडेल, कारण माझ्याबरोबर अत्यंत ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक आणि हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मधले तज्ज्ञ कन्सल्टंट आहेत आता डॉक्टर श्रीकांत देशमुख. मी डॉक्टर श्रीकांत देशमुख, या माझ्या कलिग आहेत मिसेस शाल्मली कुलकर्णी. आम्ही दोघं गेले बरीच वर्ष एकत्र काम करतोय. अपरांत कोविड हॉस्पिटलमध्ये इंडोर सेटअप जो आहे तो आम्ही 2 भागात डिवाइड केलेला आहे. एक म्हणजे क्रिटिकल बेड्सचे ग्रुप आहे, त्यात सुद्धा आम्ही 3 भाग केलेत. एक ICU बेड जे आहेत विदाउट व्हेंटिलेशन, पण त्यांना ऑक्सिजन आहे. दुसरा भाग आहे ICU बेड्स विथ व्हेंटिलेशन, असे आमच्याकडे 9 बेड्स आहेत. आणि तिसरा आहे हाय डिपेंडन्सी युनिट, ज्यांना ICUची आता गरज नाही पण डायरेक्टली वॉर्डमध्ये शिफ्ट करता येत नाही अशा पेशंटसाठी तिकडे 6 बेड आहेत. असे टोटल 26 बेड कोविड हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअरचे आहेत. 27 बेड्स हे आमचे कोविड वॉर्डमध्ये आहेत, ज्यांना क्रिटिकल केअरची गरज नाही आहे अशा पेशंट्स करता, पण ज्यांना ॲडमिशनची गरज आहे. यासोबत आम्ही पेशंट्स सिलेक्शन करण्याकरता कॅज्युअल्टी अगदी फुल फ्लेज कॅज्युअल्टी सेटअप केलेली आहे. त्याच्यात 2 बेड्स आहेत, तिकडे पेशंटचं ट्रायजिंग होणार आहे. कुठल्या पेशंटला ॲडमिशनची गरज आहे, कुठल्या प्रकारच्या ॲडमिशनची गरज आहे, कोणाला ॲडमिशनची गरज नाही हे तिकडे ठरवलं जाईल. हा झाला आमचा इंडोर भाग. आउटडोअर भाग जो आहे त्याच्यामध्ये पेशंट्स आणि पेशंटच्या नातेवाईकांचं काउन्सिलिंग, जे स्टाफ मेंबर्स आहेत, डॉक्टर्स आणि नर्सेस, ज्यांच्याशिवाय हे हॉस्पिटल चालणं शक्य नाही, त्यांना ऑफ ड्युटी आराम करण्याकरता 2 खोल्या ठेवलेल्या आहेत. आउट पेशंट डिपार्टमेंट एक सुरू केलेलं आहे, तिकडे शंकास्पद पेशंट स्वतःची शंका निरसन करण्याकरता येऊ शकतात, डॉक्टरांना भेटू शकतात. रेग्युलर टायमिंगनुसार ह्या OPDs मॅन केल्या जातील आणि तिकडे पेशंटला व्यवस्थित तो सल्ला दिला जाईल. वॅक्सिनेशन सेंटर आज सगळीकडे चालू होत आहेत, आपल्याकडेही चालू आहे अपरांतमध्ये, ते तिकडे चालू होणार आहे. पॅथॉलॉजी लॅब फुल फ्लेज्ड, ICU करता, कोविड करता, या सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स या लॅबमध्ये असणार आहेत. अशी लॅब तिकडे सुरू होईल. हा आमचा पूर्ण सेटअप आहे. ऑक्सिजन जनरेटर आम्ही इन्स्टॉल करतोय आता. तो इन्स्टॉल होईपर्यंत आम्ही 12 सिलेंडरची बँक सुरू करतोय. ती बँक अर्लीस्ट पॉसिबल सुरू होऊन जाईल
आणि आम्ही ॲडमिशन्स लवकरात लवकर सुरू करू ही आशा आहे. फायर ऑडिटचा काही नवा नियम आलेला आहे. फायर ऑडिटचा नवा नियम आहे. ॲक्च्युली नवा नाही आहे, नवा ऑडिटचा नियम नवा आहे. फायर सिस्टीम इन्स्टॉलेशन हॉस्पिटलमध्ये हा खूप वर्षांपूर्वीचा नियम आहे आणि हे मॅन्डेटरी आहे. फायर सिस्टीम आम्ही स्प्रिंकलर्स इन्स्टॉल करतोय इंडोर सेटअपमध्ये. स्प्रिंकलरची रिक्वायरमेंट आहे की 10x10च्या एरियामध्ये एक स्प्रिंकलर असावा. आम्ही हा नियम तसा पाळणार आहोत. त्याला रिक्वायरमेंट, पाण्याची जी काही रिक्वायरमेंट असेल त्याची सोय आम्ही ओव्हरहेड टँक्समध्ये करणार आहोत. त्याला खाली एक जमिनीवर पण एक टँक असणार आहे आणि आम्ही पंपची सुविधा लावणार आहोत. त्यामुळे फायर एक्स्टिंग्विशर्स जागोजागी ठेवले जातील जेणेकरून आज जवळजवळ दिवसाआधी आपण आगीचे ॲक्सिडेंट्स बद्दल वाचतो हॉस्पिटल्समध्ये, आमच्याकडे होणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ. एकंदरीत किती स्टाफ काम करेल आणि कसं स्थानिकांना काय प्राधान्य वगैरे? स्टाफ ICU मध्ये मॅक्सिमम 3 बेड्सना 1 नर्स पर शिफ्ट, मॅक्सिमम. शक्यतो 2 बेड्सना 1 नर्स आणि नॉन ICU सेटअपमध्ये 5 ते 6 बेड्सना 1 नर्स पर शिफ्ट अशा ह्या हिशोबाने आमच्याकडे नर्सेस असतील. ICU मध्ये डॉक्टर्स 4 बेडला 1 रेसिडेंट डॉक्टर आणि 1 इंटेन्सिव्हिस्ट पर शिफ्ट. वॉर्डमध्ये 10 बेडला 1 रेसिडेंट डॉक्टर हा असणार आहे. OPD आणि काउन्सिलिंग रूममध्ये डॉक्टर्स असणार आहेत. पॅथॉलॉजी लॅबमध्ये डॉक्टर्स असणार आहेत, पण ते त्यांचं ड्युटी शेड्यूलप्रमाणे ते काम करतील. राज्यभरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा खूप मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतोय आणि आपल्याकडे आली, आपण जर नातेवाईक जर आले कोविड सेंटरला तर पहिले म्हणतो रेमडेसिवीर लावा. मला प्रश्न पडतो की रेमडेसिवीरमुळे कोरोना दूर होतो काय नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन घ्यावं की न घ्यावं? या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बरोबर माणूस नाही आहे. मी आता कित्येक वर्ष प्रॅक्टिस करत नाहीये, त्यामुळे सर तुम्हाला सांगतील. ठीक आहे सर, थँक्यू सर. मी डॉक्टर गोपीचंद वाघमारे, ऑर्थोपेडिक सर्जन आणि अलॉंग विथ अपराजच्या या टीममध्ये मी पहिल्यापासूनच मागील 2 वर्षापासून कार्यरत आहोत. एक सामाजिक जबाबदारी म्हणून मागील 1.5 वर्षापासून कोविडचं जे पाडलेलं सगळीकडे हे आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एक सामाजिक बांधिलकीतून IMA व अपराध हॉस्पिटल याच्यामधून काहीतरी सेटअप उभा करावी आमची मागची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होते. पण एकंदर लागणारा खर्च आणि हे करता थोडासा आमच्याकडून लेट होतोय. पण तरी देखील आता वाढतं प्रमाण आणि कोविडची दुसरी लाट या गोष्टी लक्षात घेता आपल्याला हे पुढं करायचं याच्यासाठी डॉक्टर विलकरांनी पहिल्यापासूनच ठाम भूमिका घेतली आणि त्यांच्या या भूमिकेला सगळ्यांनी समर्थन करून आम्ही एक नवीन हा सेटअप जो 50-55 बेडचा आहे तो सुरू करण्याची सुरुवात करतोय. आपल्या चिपळूणकरांकडून याला आपल्याला मदत मिळेल. प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे कमी पडू तिथे आपण योग्य त्या सूचना कराल या पद्धतीने. माझा महत्त्वाचा प्रश्न आता मी साहेबांना विचारला की रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो आणि आपण पाहिलं तर नातेवाईकच म्हणतात की आम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन आणा द्या म्हणून. आणि आपण जर पाहिलं तर आज भरमसाठ पैसे घेतलेत. आता जिल्हाधिकाऱ्याकडून ते मिळतंय याच्यावरती हॉस्पिटलला, ठीक आहे. तुमच्याकडे काय पद्धत असणार आहे? तर मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत असलं ते काही गोष्टी या ज्या चालतात ते चालतात. पण साधारणपणे रेमडेसिवीरची आवश्यकता सर्वच पेशंटला आहे असं नाही आहे आणि रेमडेसिवीरमुळे पेशंट पूर्ण बरा होतो असंही नाही आहे. रेमडेसिवीरचा उपयोग फक्त असाच होतं की जे पेशंटचा लागणाऱ्या हॉस्पिटलचा स्टे कमी करण्यासाठी उपयोग होतो. पण क्रिटिकल स्कोअर जे बेसिकली जो आपण कोविड स्कोअर म्हणतो तो जर 15पेक्षा जास्त असेल तर तो मॉनिटर करतच आपल्याला अलॉंग विथ अदर सपोर्टिव्ह थेरपी रेमडेसिवीरचा योग्य रॅशनल वापर करण्याच्या गाईडलाईन्स शासनाकडून आहेत. त्याच पद्धतीने या पुढे केल्या जातात. आपल्याकडे शासकीय म्हणजे शासकीय जे दवाखाने आहेत त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ते सगळं काय गोष्टी होतात, पण जेव्हा खाजगी सेंटर सुरू होतात किंवा खाजगी हॉस्पिटल सुरू होतात तेव्हा त्यांना काही दरपत्रक दिलं जातं. तुमच्याकडे अशी काही सिस्टीम आहे? शासनाचे नॉर्म पाळूनच या गोष्टी केल्या जातील, यामध्ये कुठलंही हे नाही. याउलट आपल्याला काही सामाजिक संस्था, नगर परिषदचे पूर्ण वगैरे यांचं जे सहकार्य मिळतं यामुळे आपण इतर कम्पॅरेटिव्हली शासनाच्या रेटपेक्षाही आपण त्यांना जेवढ्या कमी दरात लोकांना सेवा पुरवू त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मला असं एक म्हणायचं आहे की आपण जर पाहिलं तर पिपई एकच पिपीकडे घालतात आणि त्याच्यामध्ये बिलामध्ये 700-800 रुपये लावले जातात. म्हणजे एक डॉक्टर तो तेच पीपी किट वापरतोय. असं काय प्रकार जे घडतात त्याबद्दल काय सांगाल सर? नाही, ऍक्च्युली याच्यामध्ये जर तोच फक्त व्यावसायिक दृष्टिकोन असता तर आतापर्यंत मग कुणीही कोविड सेंटर काढून हे केलं असतं. पण एवढ्या दिवस आम्ही ज्यावेळेस वाट बघून एवढं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना सामाजिक बांधिलकी हा एकच महत्त्वाचा विषय धरूनच आम्ही येतो. त्या कोविड सेंटर हे फक्त काहीतरी प्रॉफिट कमवण्यासाठी किंवा वैद्यकीय व्यवसायात काहीतरी मोठं करण्यासाठी आम्ही करत नव्हे. त्यामुळे एवढे सिनियर्स लोकांना
एकत्र विश्वासात घेऊनच आपण या गोष्टी करतो. सर, आपल्याकडे सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे, आपल्याला लाईफ केअर हॉस्पिटल आहे आणि त्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम होते. कशा पद्धतीने सगळे तिघे मिळून सहकार्य करणार, काय एकत्रित प्रोसिजर? बेसिकली डाटा एक्सचेंज त्यात म्हणतो की एकमेकाला लागणारी वैद्यकीय मदत किंवा गरज पडल्यास तर लागणारे काही व्हेंटिलेटर, सिरिंज पंप्स या गोष्टींमध्ये एकमेकांशी कॉर्डिनेशन ठेवून आपल्याला हे वर्क नक्कीच करावं. जाधव साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ह्या ठिकाणी आपण दुसऱ्या लाटेमध्ये पाहतो तर आपला मृत्यूचा दर जास्त आहे, कारण का दुसऱ्या लाटेचं नियोजन योग्य पण झालं नाही असं म्हटलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, आता तिसरी लाट येते, कशा पण नियोजन असावं? आता खरं सांगायचं ना तर आपण थोडं लेट का होईना, पण आपण आत्ताची सुरुवात केली ती खरं तिसऱ्या लाटेसाठीच तयारी असं आपण समजतो. जसं आता आपण ज्या पद्धतीने कोविड हॉस्पिटल सुरू करतोय, आपण आता कोविड केअर सेंटरवर थांबलेलो नाही, कारण आपल्याला कोविड केअर सेंटरची लिमिटेशन्स माहिती आहे. त्याच्याबरोबर आपण आता हा जो सध्याचा हॉस्पिटल आहे त्या ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसं होईल या दृष्टीने ऑक्सिजन जनरेटरची व्यवस्था करतो. या सगळ्या फ्युचरसाठी होणाऱ्या आता गोष्टी आहेत. कारण सेकंड वेव्ह अँटिसिपेट न केल्यामुळे आता ते कुठल्या लेवलला फेल्युअर झालं त्यात मी जाऊ इच्छित नाही, पण सगळेच लोक वेगवेगळ्या प्रकारे गाफील होते आणि त्यामुळे जो फटका आपल्याला सहन करावा लागला आणि अतिशय आपल्या जवळची जीवाभावाचे अत्यंत समाजाच्या दृष्टीने मूल्यवान लोक आपल्याला गमवावे लागले. तर हे सगळे लोक पुन्हा येऊ नये आणि थर्ड वेव्हसाठी आता आपण ऑलरेडी प्रिपेअर्ड आहोत असं मला दिसतं. जाधव साहेब, तिसरी लाट कशी असेल, काय कधी? कारण दुसऱ्या लाटेमध्ये पाहिलं तर तरुणांचं प्रमाण जास्त आहे मृत्यूचं दर, कारण का त्यांना चक्कर येणे किंवा कुठला दुसरा एक आजार आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिरकाव गेला आहे, त्याच्यामुळे तरुणांचं प्रमाण जास्त होतं, हृदयविकार झटके जास्त आहेत आणि त्यात उन्हाळा उष्णता तीव्रता आहे. तिसरी लाट कशा स्वरूपाची असेल, काय आयडियाज? निसार साहेब, मी खूप छोटा व्यक्ती आहे या संदर्भात कॉमेंट करायला, कारण WHO ICMR सारखे लोक सुद्धा 2 दशक पडले दुसऱ्या लाटेचं प्रातिभाकिक करता. पण आपण त्याला उपाय असाच आहे की आपण स्वतः सक्षम झालं पाहिजे, बेस्ट प्रिपेअर्ड राहायला पाहिजे, कारण दुसरी लाट सुद्धा या मॅग्निट्यूडची येईल आणि त्यामध्ये व्हायरसच्या म्युटेशन्समध्ये एवढा इन्फेक्टिव्हिटी वाढेल, एवढा व्हिरुलन्स वाढेल असं कोणीच कल्पना केली नव्हती. त्याबरोबर आपण बघतो उपचारांचे ट्रेंड सुद्धा आता बदलले. जसं साहेबांनी सांगितलं की रेमडेसिवीर खरंच लागू आहे का, आता मागच्या वेळेमध्ये आपण टोसिलिझुमॅब बद्दल ऐकायचं, आता टोसिलिझुमॅब इटोलिझुमॅब कोणीही फारसं वापरताना दिसत नाही, सायटोकाईन स्टॉर्म मध्ये सुद्धा नाही. लोकांच्या लक्षात आलं तेच काम स्टिरॉइड फार चांगल्या पद्धतीने करतं जर योग्य प्रकारे वापरलं गेलं. त्यामुळे ट्रीटमेंट वाईज, डिझीज इव्होल्युशन वाईज, लोकांच्या रिस्पॉन्स वाईज, व्हायरसच्या पद्धतीने व्हायरसला लोकांचा जो इम्युनिटीचा रिस्पॉन्स असेल तो, आत्ता जे वॅक्सिन दिलं जातंय त्याचा एक रोल असेल इम्युनिटी तयार करण्यामध्ये. जर आपण जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेट करू शकतो तर निश्चित तिसरी लाट आपण काबूत आणण्याच्या दृष्टीने फार प्रयत्न करू शकू आणि फार उत्तम रीतीने आपण त्याला प्रतिसाद देऊ शकू. अशा जाधव साहेब, पुन्हा एकदा तोच प्रश्न मी तुम्हाला विचारेन की तिसरी लाट आता जशी आपली ही दुसरी लाट आहे ती मार्च आणि एप्रिल दरम्यान खूप तिने दंगा घातला, आता पण सुरुवात. तिसरी लाट काय जून जुलै की सप्टेंबर असं काय कधी? सप्टेंबरला अपेक्षित आहे साधारण लोकांना, ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास. तर आपण असं ती येणारच नाही असं समजू, पण येणार नाही म्हणून गाफील नको राहूया, तयारीत राहूया. आधी नाही तर चांगलंच आहे. मी डॉक्टर विजय रुलकर, मी इथला एक सिनियर गायनेकोलॉजिस्ट म्हणून गेले 35 वर्ष चिपळूणमध्ये प्रॅक्टिस करते आहे आणि गेल्या 2 वर्षापासून अपरांत हे जे हॉस्पिटल इथे त्या हॉस्पिटलचा मी डिरेक्टर म्हणून जोडला गेलेला आहे. कोविड हॉस्पिटल करण्याची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये मूळ उद्देश असा आहे की ज्यावेळेला आम्ही बघत होतो समाजामध्ये की अनेक प्रकारचे पेशंट्स इथे चिपळूणमध्ये झालेले आहेत आणि अनेक लोकांना ज्या बेसिक सुविधा आहेत त्यासुद्धा मिळत नाही. कारण बऱ्याच लोकांचे मला फोन येते की सर माझा भाऊ आजारी आहे, त्याला बेड मिळत नाही, माझा भाऊ आजारी त्याला रेमडेसिवीर कुठे मिळेल का बघा. त्या पूर्वीच्या पहिल्या लाटेमध्ये आम्ही कुठेतरी दीनानाथ हॉस्पिटल किंवा कराडचं हॉस्पिटल इथे फोन करून त्यांना कुठेतरी सोय करता येत होती. पण या काळामध्ये इतके पेशंट्स वाढले की मला कित्येक वेळा हतबल झाल्यासारखं वाटायचं की मी काहीच करू शकत नाही लोकांसाठी. आमच्या लायन्स क्लबच्या काही मेंबर्स यांच्या म्हणजे स्वतःची पत्नी वगैरे आम्ही गमावून बसलो आणि त्यामुळे खूप व्यतीत झालो होतो की काहीतरी या लोकांसाठी आपल्याला निदान काहीतरी ऑक्सिजन लावण्याप्रत्येक काहीतरी करता आलं पाहिजे. डॉक्टर म्हणून आपण इथून हतवरून जमणार नाही आणि म्हणून हा विषय आमचे जे ज्येष्ठ सहकारी इथले आपले यतीन जाधव यांच्याशी बोललो की आपल्याला काहीतरी यासाठी करायला पाहिजे. प्रश्न असा होता की हे सगळं शिवधनुष्य उभारायचं म्हणजे खूप मोठी प्रचंड पैशाची एक गरज लागते आणि तेवढे पैसे उभारणं काही शक्य नव्हतं आणि म्हणून मी त्यातला एक व्हाया मीडिया म्हणून मी सरळ उठून म्युन्सिपाल्टीमध्ये गेलो की म्हटलं हे सगळ्यांचं काम आहे, हे काय प्रायव्हेट हॉस्पिटल करून घेतलं तरी आपल्याला काही एखादा प्रकल्प करायचा नाही, पण या सगळ्या पेशंटची आपल्याला
व्यवस्थितरित्या कशी मॅनेजमेंट करता येईल यासाठी जर आपल्या सगळ्या लोकांचे हातभार लागेल, चिपळूणच्या सर्वच लोकांचे, इथले राजकीय क्षेत्रातले लोक असतील, वजनदार लोक असतील, म्युन्सिपाल्टी असेल, तर मी सहज प्रयत्न म्हणून जाऊन तिथल्या इथले मुख्याधिकारी आहेत डॉक्टर विधाते त्यांना जाऊन हा विषय म्हटलं सर काहीतरी आपल्याला करायला पाहिजे या चिपळूणच्या लोकांसाठी. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो. त्यांनी लगेच ती आयडिया उचलून धरली. म्हटलं आमचा बेसिक प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला कुठेही जागा मिळत नाही आहे. 1-2 जागा आम्ही बघितल्या, तिथे लोकांचा विरोध असतो. युजली कोविड हॉस्पिटल चालू करायचं म्हटलं की त्यांना असं वाटतं की संसर्ग होईल आपल्याला, त्यामुळे आमचे नागरिक नेहमी कोविडसाठी जागा फार काही तयार नसतात. आणि ज्या काही आम्ही 2-3 जागा मिळाल्या तिथे तसाच विरोध झाला. आणि त्यामुळे म्हटलं आता जागा नंतर आम्ही कुठे करायचं आहे, तर तुम्ही जर आम्हाला जागा दिलीत, म्युन्सिपाल्टीच्या इतक्या जागा आहेत, तर त्यांनी आम्हाला एक खेडेकर संकुलाची जागा लगेच त्याच दिवशी मला त्यांनी दाखवली. मी एकटाच गेलो होतो, यतीन जाधवना सांगितलं होतं की जाऊन भेटून येतो. आणि त्यांनी इतकं सकारात्मक रोल आम्हाला आमच्यासमोर ठेवला की त्यामुळे आमचा ग्रुप वाढला आणि आम्ही ती जागावर बघितली. आणि यतीन जाधवना सांगितलं की असं आपल्याला करायचं आहे, त्या गोष्टी आपण काहीतरी प्रयत्न करूया. त्यामुळे नगरसेवक त्यांचे ते ठराव होणं वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा वेळ गेला. आता हे जे हॉस्पिटल आहे ते थोड्याशा चांगल्या टाईपचं हॉस्पिटल बनतं. नुसतं आम्हाला काही एखादं ऑक्सिजन लावण्यासाठी काही बेड द्यायचे नाहीत की उद्या समजा एखादा पेशंट सिरियस असला तर त्या लेवलची ट्रीटमेंट मिळण्यासाठी आम्हाला तसे डॉक्टर्स, तसे नर्सेस, तशी यंत्रणा उभी करायची. म्हणजे थोडासा त्याला वेळ जाणार. आपले डॉक्टर देशमुख जे आहेत ते या विषयामध्ये अत्यंत पारंगत असल्यामुळे त्यांचा आम्ही सल्ला घेतला कशा प्रकारे हॉस्पिटल करते. आणि त्यामुळे हे तसं काही लगेच उभं करण्यासाठी गोष्ट नाही. त्यासाठी लागणारा जो काही निधी आहे किंवा हे आहे तो आम्ही सगळ्या आमचे जे काही मित्र आहे परिवाराकडून उभा करण्याचा प्रयत्न करा. कारण आम्हाला 50 बेडसाठी सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 कोटीची इन्व्हेस्टमेंट लागेल एवढा खर्च आहे. आणि त्यामुळे एवढे पैसे तात्काळ उभे करणं एवढंसुद्धा आम्हाला ते शक्य नव्हतं. आणि त्यामुळे अशा या भावनेतून की इथे कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटल नफा कमवण्यासाठी कमवायचं असं नाही की चिपळूणचे लोक हे सगळे शेवटी आमचे लोक आहेत. लक्षात घ्या, कुठे ना कुठेतरी काहीतरी आपल्याला थोडाफार सहारा देता येईल या भूमिकेतून ही मी संकल्पना मांडली. आणि आमचे जे सगळे मित्रवर्य आहेत ते लगेच तत्परतेने पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की आपण याच्यासाठी काहीतरी करूया. डॉक्टर यतीन जाधवांचे खूप सहकार्य लावलं कारण त्यांचे कॉन्टॅक्ट खूप चांगले आहेत आणि त्यांनी लगेच ह्याच्यामध्ये खूप तत्परतेने सगळ्या गोष्टी घडून आणल्या. आता हे सगळं करत असताना महत्त्वाची गोष्ट अशी असते की लोकांचा सहभाग लागतो. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही कोविड हॉस्पिटलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये तसं पेशंट जाण्याचं सुद्धा प्रमाण खूप आहे. लक्षात घ्या, हे एक असतं. दुसऱ्या लोकांचं बिलिंगच्या बाबतीत नेहमी प्रॉब्लेम्स असतात की बिल जास्त होतं वगैरे. लक्षात घ्या, तर त्यामुळे सगळ्या गोष्टी सांभाळताना सुद्धा आम्हाला फार अतिशय केअरफुली हे सगळं करावं लागणार आहे. कारण लोकांच्या हे लक्षात येत नाही की एक बेड कोविडचा एक बेड करण्यासाठी आम्ही परवा काढला खर्च नियरली 15 लाख रुपये खर्च होते एक बेड तयार करण्यासाठी. कारण एक बेड कोविडचा करण्यासाठी त्याला लागणारे व्हेंटिलेटर्स आहेत त्याची किंमत 8-9 लाख रुपये आहे. लक्षात का त्याच्या बाकीच्या ज्या सिस्टम असं करून एक बेड आम्हाला सांभाळण्यासाठी 15 लाख रुपये त्याला खर्च आहे. हे सहसा लोकांच्या लक्षात येत नाही की किती खर्च आहे. लक्षात का, आणि बिल झालं की फक्त आपण प्रॉब्लेम करतो. पण हे खरोखरच खर्चिक भाग आहे. लक्षात घ्या, आणि त्यामुळे जर पेशंटला फार काळ ठेवावं लागलं तर तितके तो खर्च वाढतो. कारण यासाठी जिथे मनुष्यबळ लागतं आम्हाला, जे डॉक्टर्स लागतात, नर्सेस लागतात. ऑर्डिनरी त्यांचा पगार किती असतो, एक 15,000मध्ये आम्हाला नॉर्मली नर्स मिळते काम करायला. पण कोविडसाठी काम करायचं म्हटलं की तिने आपला जीव धोका घातलेला असतो, त्या डॉक्टरने आपला जीव धोका घातला असतो. त्यामुळे त्यांना पगार आम्हाला तिप्पट चौपट ह्याला पगार द्यावा लागतो. बरं, हे डॉक्टरसुद्धा आपल्याला कुठलेही डॉक्टर घेऊन होत नाही, त्या विषयामध्ये अत्यंत पारंगत असलेले डॉक्टर जे आपल्या जीवावर उदाहरून काम करणार तर त्यामुळे त्यांना हे पेमेंट सुद्धा द्यावे लागते. म्हणजे आम्ही जेव्हा परवा विषय काढला तर सर्वसाधारणपणे हे हॉस्पिटल रन करण्यासाठी एक महिन्याची कॉस्ट किती होईल आपल्याला, तर ती 50 लाखाच्या घरात जाते. एक महिन्याचा सगळा कॉस्ट एवढं हॉस्पिटल रन करायचं म्हटलं तर 50 लाख रुपयाची कॉस्ट आहे. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये आम्ही 50 रुपये यासाठी नुसतं रनिंग कॉस्ट म्हणून घेतलेले आहेत. तर त्यामुळे ह्याचा बोजा शेवटी पेशंटवर पडतोच. लक्षात घ्या, पण तो सर्वसाधारणपणे लोकांना ते आकडे दिसतात, त्यामुळे बाकीच्या गोष्टी दिसत नाही. आणि मग काय होतं की त्याच्यामध्ये काही असतात नफेखोर डॉक्टर्स आहेत, आमचं म्हणणं नाही रेमडेसिवीरचा काळा बाजार होतो, हे सगळ्या गोष्टी होतं. पण लोकांच्या त्याच्या काही कल्पना की रेमडेसिवीर घेतलं म्हणजे आपण बरे झालो, असं काही नाही आहे. बेसिकली या क्षेत्रामध्ये सर्व पेशंट्सना चांगल्या रीतीने लाईफ सपोर्टिंग सिस्टीम द्यायची आणि त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचा, एवढा आमचा सदहेतू यामध्ये आहे. आणि यासाठी चिपळूणच्या सर्व नागरिकांचा सर्व परीने जर आम्हाला जितका सहभाग लागेल तेवढा आम्हाला हवा आहे. लक्षात का, म्हणजे आम्ही काही लोकांना आवाहन केलं, आमच्या समजा लायन्स क्लब्स आहे, रोटरी क्लब्स आहे, स्वयं संस्था असेल की तुम्ही आम्हाला काहीतरी द्या. कोणी एखादा व्हेंटिलेटर दिला तर ही विल बी वेलकम. कोणी आम्हाला किट्स दिले तरी आम्हाला चालते. ह्या सगळ्या गोष्टीचा ओव्हरऑल परिणाम आम्हाला त्यांचं बिलिंग कमी करण्यामध्ये होईल. तर त्यामुळे ही प्रॉफिट मेकिंग कुठली ऑर्गनायझेशन असं समजू नका. हे एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एक चांगलं काम करण्यासाठी आम्ही सगळे उतरलेलो आहोत. पण यामध्ये अनेक अडचणी आहेत, त्याच्या आम्हाला कल्पना समजा होतं. एखादा पेशंट गेला तर तो त्याचा आक्रोश, त्यांचे लिटिगेशन, डॉक्टरांना आरोप करणं, कारण शेवटी ती
लॉस झालेला असतो, तो माणूस भान हरपून बसलेला असतो. तर त्याची मॅनेजमेंट करताना आपल्यासारख्या सगळ्या सहकाऱ्यांचं आम्हाला फार सहकार्याची अपेक्षा आहे असतं. कारण हे सगळ्या गोष्टी करत असताना ॲक्च्युली आगीमध्ये आम्ही मुद्दाम पाय ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे, लक्षात का काही, पण हे करावं लागेल कोणाला तरी, त्याशिवाय चिपळूणचा प्रॉब्लेम मिटणार नाही. कारण तुम्ही आता मागाशी म्हणालात की दुसरी लाट हमखास येणार आहे, दुसरी लाट तिसरी लाट ही हमखास येणार आहे. आजचाच आकडा बघा, आज मी कळलं की 3.5 लाख म्हणजे 3.5 लाख लोक आज त्यांनी हे दिले की इन्फेक्ट झाले. आणि त्याचा त्यांनी हा दिला रेट 81% लोक रिकवर होत आहेत. म्हणजे जवळजवळ 20% लोक हे इन्फेक्टेड आहेत, अफेक्टेड आहेत, त्यांना कुठल्या कुठे ट्रीटमेंट द्यावं. म्हणजे आजच्या दिवसामध्ये 70,000 लोकांना आपल्याला काय ना काय ते द्यावं लागेल. एका दिवसाची फिगर आहे. आणि त्यामुळे तुम्ही जेवढी हॉस्पिटल्स कराल तेवढे कमी पडत जाणार आहे सारखा. याच्यामध्ये दुसरा अर्थ असा आहे की सगळ्या पेशंट जरी जात नसतील तरीसुद्धा त्यांच्या येणारं जे टेन्शन आहे, म्हणजे आमच्या आता जे काही मित्र ते रडतात अक्षरशः. म्हणजे मी त्यांना फोन करून अरे तू बरा होशील, केवळ आपल्याला कोविड झाल्या म्हणून लोक रडत आहेत. कित्येक त्याच्या भीतीपोटी हार्ट अटॅक येऊन जातात, अशा अवस्था आहे लक्षात का. तर त्यांचा हा सामाजिक किंवा त्यांचा हा जो मानसिक ताण आहे हा सुद्धा आपल्याला कमी करावा लागेल लक्षात का. कारण माझा आता एक अगदी जवळचा मित्र आज ॲडमिट आहे लक्षात. त्याला बेड आम्ही कसा मिळवून दिला एका हॉस्पिटलमध्ये, आज परवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आणि तो फोन केल्यानंतर रडत असतो नुसता की मी सर आता तुम्ही बाहेर येणार नाही म्हणून. मग त्याला केवळ मानसिक त्याचा ताण जावा म्हणून दिवसात मी त्याला 3 वेळा फोन करत असतो. कारण तो बाहेर येईल कदाचित, पण ही जी अवस्था आहे लोकांची, जे बघतायत ते बाहेरचे आकडे वाचतायत, त्यामुळे लोक फार घाबरून गेले आहेत. आणि अशा अवस्थेत आपल्याला सगळ्या फ्रंटवर लढावं लागणार आहे. मानसिक त्यांचा ताण कमी करायला लागेल. मेडिकलची उत्तम प्रकारची डॉक्टर्स मिळत म्हणून आम्ही या देशमुख डॉक्टरांना गाठलेलं आहे. त्यांनी ती सगळी जी टीम आहे किंवा डॉक्टर जे आपले जे यतीन जाधव आहे त्यांनी चांगल्या प्रकारची टीम इथे तैनात केलेली आहे. आणि त्यांना जो काही बाकीचं सहकार्य आहे ते आम्ही करणार आहोत तसं. तर माझा सहभाग ह्यामध्ये एक सुरुवातीची स्टेप घेणं आणि हे केलं पाहिजे आपल्याला कोणीतरी, आणि आपण पडलं पाहिजे. कारण आपणचं हे जे आमचं हॉस्पिटल आहे तेच रन करताना आमच्या नाकीनं आलेलं आहे ऑलरेडी. ते करत असताना ही मोठी जबाबदारी घ्यायची, पण ती घ्यायला पाहिजे. या माध्यमातून आणि या विचारातून आम्ही हे हॉस्पिटल चालू करायचा विचार केलेला आहे. सर, तुम्ही आत्ताच बोललात की मानसिकता बदलणे काळाची गरज आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला ऑक्सिजन पातळी कमी झाली की घाबरतो माणूस. म्हणजे पूर्वी कसं होतं की मॅन्युअली हृदयविकाराचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुमचा खालचा BP आहे तो लो झाला की ह्याला अटॅक येणार आणि हा मारणार, ही परिस्थिती. आणि आताची जी परिस्थिती पाहिली तर 70 ते 75 जर ऑक्सिजन लेवल गेली तर तो माणूस घाबरतो नाही, म्हणतो की आता मी जगू शकत नाही, मी आता मारणार. ह्याच्यावरती काय सोल्युशन? याच्यावरती पहिली गोष्ट म्हणजे की या रोगामध्ये फुफ्फुस आपले अफेक्ट होतात, लंग्स अफेक्ट होतात. लंग्स म्हणजे जो प्राणवायू आपण घेतो आणि जो रक्तामध्ये मिसळून आपला ऑक्सिजनची लेवल वाढते तिथे इफेक्ट होतो लक्षात का. तिथे जेव्हा आपण स्कोर म्हणतो 5 झाला आहे 10 झाला आहे म्हणजे तेवढं पर्सेंटेज लंग तुमचं खराब झालं असं अर्थ. तिथे न्यूमोनिया झालेलं आहे. आणि मग रेस्ट ऑफ द जे लंग आहे ते लंग फक्त काम करत असतं, त्यामुळे ऑक्सिजनची लेवल ही हळूहळू कमीच असते. या न्यूमोनियातून बाहेर येण्यासाठी समजा कालावधी 10 समजा दिवस लागणार, तर 10 दिवसात माणसाला सस्टेन करणं, औषधं देऊन त्याचा तो न्यूमोनिया झाला पॅच कमी करणं, यासाठी आपण प्रयत्नशील राहावं लागतं. त्यासाठी माणसाची मानसिकता स्ट्रॉंग असायलाच पाहिजे. पॉझिटिव्ह जर नसेल तर याला गोष्टीला तो सक्षमपणे सामोरा जाऊ शकणार नाही. औषधं आपला इफेक्ट देत असतात लक्षात. आपण शेवटी मनाची तयारी चांगली पाहिजे आपल्या की मी यातून बाहेर येईन. जर 90 माझा आला आणि मी म्हणालो की मी चाललो आहे तर मग औषधाचा इफेक्टसुद्धा तितकाच कमी होतो लक्षात. एक गोष्ट मला निश्चितपणे आपल्याला सांगावं लागेल की यातून बरेचसे लोक बाहेर येत नाहीत अशातला भाग नसतात. पण यू हॅव टू हॅव दॅट विनिंग जी डिझायर आहे ना ती आपल्यामध्ये पाहिजे की मी यातून बाहेर येणारच, माझं 90 झालं मी जाणार, अशी जर तुम्ही अपेक्षा बाळगली तर मग ह्या रोगातून त्या पेशंटला काढायला फार कठीण पडतं डॉक्टरला. तर ही जी पॉझिटिव्हिटी आहे ती माणसाने जपली पाहिजे. एक लक्षात घ्या, 20% लोकांना रिकवर होतात पण 80% लोक रिकवर होत आहेत, ही तितकीच चांगली गोष्ट आहे. तर त्यासाठी या सक्षम माणसाच्या ह्या गोष्टीवर सुद्धा त्याला आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. काउन्सिलिंग करताना त्या डॉक्टर्सना ही गोष्ट चांगल्या रीतीने समजावून सांगावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी करायला लागतील लक्षात. तिसरी लाटचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना खूप त्रास होईल असं एकंदरीत बोललं जाते, अशी काहीतरी बातम्या सर येतात. काय एकंदरीत तुमचा अंदाज काय? नाही, काय माहिती आहे की याच्यामध्ये जेव्हा पहिली लाट आली त्याच्यावर बऱ्याच लोकांनी त्याच्यात संशोधन करण्याचा प्रयत्न काय आहे, व्हायरस काय वगैरे. एकदा व्हायरस समजा एका टिपिकल शेपचा असेल तर त्याच्यावर जर आपण अँटीबॉडी तयार केली लसीच्या माध्यमातून की तो रोग आटोक्यात असतो. हा सर्वसाधारणपणे लसीकरणाची जी काही ऐतिहासिकता आहे त्याच्यामागचा हा मार्ग आहे लक्षात. पण तोच जर व्हायरस हा सतत जर आपला स्वरूप बदलत असेल तर मग बॉडी त्याला रेकग्नाईज करत नाही त्याच्याबद्दल. आणि कोरोनामधली सगळ्यात मोठी प्रॉब्लेम हा की तो सतत हा व्हायरस आपलं जे काही स्वरूप आहे ते बदलतोय लक्षात का. त्यामुळे ह्याचा रेझिस्टन्स वाढत चालला आहे. त्यामुळे जरी आपण लसीकरणातून बाहेर असतो तरी सुद्धा ह्या नवीन म्हणजे पूर्वीचा व्हायरस आणि हा व्हायरस फरक आहे. तर हे व्हायरस तर कसे चेंज होतील माहीत नाही. म्हणजे पूर्वीच्या काळात आम्ही म्हणतो की 40च्या खालच्या असं लोकांना काही फारसा त्रास होणार नाही, त्यांची इम्युनिटी चांगली आहे. पण तरीसुद्धा या दुसऱ्या लाट आपल्याला जाणवायला लागलं की यंग लोकांचं, त्यामुळे ते कसं स्वरूप पुढचं घेईल
हे मी सांगू शकत नाही लक्षात, का तो आता संशयाचा विषय असेल. पण आपल्याला एकच गोष्टीचा लाईफ सपोर्टिंग सिस्टीम जी आहे ती आपल्याला स्ट्रॉंग करावी लागेल लक्षात का. कोरोनावरचं औषध मिळेल न मिळेल माहीत नाही, अँटीव्हायरल, पण लाईफ सपोर्टिंग जी सिस्टीम आहे त्याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून त्या माणसाला तो ठराविक काळ आहे त्या काळात पुरतं तरी त्याला ते लढण्यासाठी आपण जिवंत ठेवणं तिथपर्यंत हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी सगळा प्रयत्न चालले. देशमुख साहेब तुम्ही सुद्धा आहात, एकंदरीत आपण तुमच्याकडे येतोय आताचे अफराद आणि तुम्ही आता मगाशी जाधव साहेबांना सांगले की देशमुख साहेब हे सगळं पाहणार आहेत आणि सगळी जबाबदारी तुमच्यावरती मित्र यांच्यावर झाले. काय एकंदरीत कशा पद्धतीने जबाबदारी पार पाडणार काय सांगाल एकंदरीत? आता अपरांकडून आम्ही हे हॉस्पिटल उभं करतोय मुख्यतः चिपळूण वासियांची चांगली सोय व्हावी याच्यासाठी. कारण आपण बघतोय की कोविड केअर सेंटर जे असतात इथं फक्त काही मर्यादित आजारापुरतंच ट्रीटमेंट होऊ शकते, पण कोविड हॉस्पिटल जे असतं इथं तुम्ही सगळे सिरियस पेशंट ॲडमिट करून घेऊ शकता आणि कुठल्याही स्टेजचे पेशंट आपण ट्रीट करू शकतो. तर हे आपल्या मी तर म्हणेन की कोकण एरियामधलं पहिलं हॉस्पिटल असेल की जिथं आम्ही सगळे सिरियस पेशंटसुद्धा ॲडमिट करून घेऊ शकू. सगळे सिरियस पेशंट आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊ शकू असं असणार आहे. तर त्याच्यामुळे ही एक उत्कृष्ट सोय चिपळूण आणि कोकणवासियांसाठी असणार आहे. काय एकंदरीत सुविधा असतात बाकी सगळे बोलले, जाधव साहेब बोलले, विलकर साहेब बोलले, वाघमारे साहेब बोलले, हे साहेब बोललेत. काय एकंदरीत केलं पाहिजे एकंदरीत आता चिपळूणची भौगोलिक परिस्थिती पाहता की जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता आपल्याकडे जो रेशो आहे तो वाढतोय आणि 3री लाट सर येते. काय एकंदरीत तुम्हाला वाटतं असं काय केलं पाहिजे एकंदरीत? सगळ्यात महत्त्वाचं याच्यात म्हणजे एकतर प्रत्येक बेड हा हाय फ्लो नेझल ऑक्सिजन आणि काही बेड म्हणजे साधारणतः पूर्ण हॉस्पिटलमधले 10 ते 15% बेड हे विथ व्हेंटिलेटर्स असले पाहिजे. आणि नुसतं एवढ्यानी भागणार नाही आहे, तर त्याच्याबरोबर त्या आजारातले तज्ज्ञ डॉक्टर, तज्ज्ञ नर्सेस ह्यांची पण उपलब्धता महत्त्वाची आहे. तर ही आम्ही अगदी उपलब्ध करून देतोय आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट सगळ्या पेशंटची असणार आहे. तर जास्तीत जास्त चांगली सोय ह्या हॉस्पिटलमध्ये असेल हे आम्ही बघतोय. ओके, थँक्यू. गेले वर्षभरात आपण ज्या महामारीवर पण झुंज देत आहोत तो कोरोना. मी डॉक्टर अब्बास जबले, अस्थिरोगतज्ञ आणि अपरान हॉस्पिटलमध्ये मी एक डायरेक्टर म्हणून मी असं काम करतो. आणि अपरान हॉस्पिटलच्या वतीने आपण जे कोविड हॉस्पिटल आता उभार करणार आहोत त्याचं कारण एवढंच आहे की गेले वर्षभरात आपण ज्या महामारीवर कोविडवर आपण जे झुंज देत आहोत खरोखरच असं वाईट वाटतं की आपल्या हा सेकंड लेअर जे कोविडची आली त्याचं कारणीभूत काय आहे? त्याचं कारणीभूत आपणच आहोत, आपण लोकच आपण आहोत. की सरकारने आपल्याला किंवा मेडिकल फील्डने आपल्याला सांगितलं की बाहेर पडू नका, बाहेर पडल्यानंतर आपल्याला हा रोग होईल याची काही गॅरंटी नाही की त्याने तुम्ही त्याच्यात वाचवते नाही. पण तरीही सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष केलेलं आहोत आणि दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला हा सेकंड लेअरमध्ये आपण आलेलो आहोत. आणि खरोखर मला असं वाटतं की आपण जर अजूनही जर आपण त्याच्यावर आपण जर लक्ष दिलं नाही तर याच्यावर जास्त आपण त्याच्यावर म्हणजे जे आता आपल्या देशामध्ये 3,500 ते 4,000 लोकांचा मृत्यू होतोय कोरोनामुळे, तर मला असं वाटतं की काही महिन्यात आपण ते 5,500 ते 6,000 वर आपण पोहोचू शकतो. पण त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. त्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फक्त एकच करायचं असं की आपण घराच्या बाहेर पडायचं नाही. जर आपल्याला कुठलं काम आहे तर आपण त्याला मास्क, डबल मास्क घालणे, मास्क पण व्यवस्थित घालणे, नाकाच्या वर आपल्याला नाकाच्या वर असा हा मास्क आपल्याला असा पाहिजे. युजली आपण मास्क असं ठेवतो. तुम्ही सर्वांची विनंती करतो की मास्क ठेवताना हा नाकाच्या वर व्यवस्थित मास्क असा टाईट मास्क राहायला पाहिजे. सगळं त्याच्यानंतर जी गोष्ट आहे की आपले हात धुणे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पण आपण लक्ष देत नाहीये. आपण जरी बाहेर गेलो तर आपण कुठलं जरी आपण फळं वगैरे हातात घेतली, फ्रूट हातात घेतले तरी आपण त्याच्यावर आपण लक्ष देत नाही. आपण हँड सॅनिटायझर आपल्या हातामध्ये खिशामध्ये आपण ठेवावे ही सगळ्यांची विनंती आहे. त्याच्यानंतर आपण सोशल डिस्टन्सेस हेही आपण ठेवत नाही. आता बाजारात तुम्ही गेलं सकाळच्या वेळेत 11 वाजेपर्यंत उघडं असतं, आपण बघितलं तर काही सोशल डिस्टन्सिंग नसतं. मी सर्वांशी हात जोडून विनंती करतो की असं करू नका. कारण जर 3री लेअर आली ना तर मी ते सांगितलं ना की सर्व ध्वस्त होणार आहे सगळं.
लोक आता जरी 5,500 लोक म्हणतील तर मी त्याच्या तिसऱ्या लेअरमध्ये काही सांगता येणार नाही, म्हणजे 10,000च्या वर पण जाईल. आणि ही लेअर जर तिसरी लेअर आली तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की ही लेअर 4-5 वर्ष जाणार नाही. आणि जर ही 4-5 वर्ष जर आली ना तर आपली मोर दॅन 50% पॉप्युलेशन ह्याच्यामध्ये जाणार आहे. तर मला सर्वांची विनंती आहे की तुम्ही तसं करू नका. सगळ्यांनी जे काय आपल्याला नियम आहे ते नियमाप्रमाणे करा. आज आपण त्याच्यासाठी आज इथं आपण जे जमा झालेलं आहोत की अप्राण हॉस्पिटलच्या वतीने आपण कोविड हॉस्पिटल आपण चालू करतो. तर आपण गेल्या वर्षी पण आम्ही तसं तर प्लॅन केलेला होता, पण तो काय आम्ही पुढे आणला नाही. त्याचं कारण होतं की लवकर आटोक्यात आलं होतं, पण आता हे आटोक्यात येणारं नाही आहे. आणि आम्ही खरोखरच आम्हाला रोज फोन येतात लोकांची, सर आम्हाला बेड नाही, आम्हाला व्हेंटिलेटर नाही, कुठे जायचं, चिपळूणमध्ये कुठे सुविधा नाहीत. मग ते हेतूने आमचे डायरेक्टर यतीन जाधव आणि आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत. आणि हे हॉस्पिटल आम्ही उभं करायचे आमच्या तयारीमध्ये आम्ही आहोत. या हॉस्पिटलमध्ये नक्कीच आपल्या चिपळूण वासिकांना यांना भरपूर हेल्प होऊन जाईल. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे सहकार्य करणार आहात ह्याच्यामध्ये आपल्याला पत्रकार बंधू पण आपल्याला सहकार्य करतात आणि तुमचा आम्हाला सहकार्य पाहिजेच, कारण तुमच्याशिवाय हे आमचं कुठे स्प्रेड होणारच नाही. लोकांना आमच्या हॉस्पिटलबद्दल माहिती लोकांना आपल्याद्वारेच आपल्याला कळेल. आणि त्याच्या संगात आपल्या नगरपालिका सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य करतात. आणि मी सगळ्यांची विनंती करतो की आपण ह्या सहकार्यामध्ये या हॉस्पिटलमध्ये सर्वांनी सहकार्य करूया. आणि आपण आपल्या चिपळूण वासियांसाठी जे लोकांना जे आता कराडला जायला लागतो, कुठे बेड मिळत नाही, त्याची आम्ही सुविधा देतो. त्यांनी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि काही तक्रारी वगैरे काही असले तर तुम्ही आमच्याजवळ संपर्क साधा. सर्वात शेवटी आता आमच्या सर्वांची मनोगते आपण ऐकली. एक गोष्ट सर्वांना मनापासून सांगायची, कारण जेव्हापासून कोविड हॉस्पिटल करणं हे आमचं एक मनस्वी स्वप्न होतं. अर्थात या धर्तीचं या लेव्हलचं कोविड हॉस्पिटल करताना काही काळ जाऊ शकेल. प्रचंड मनुष्यबळाची आणि स्किलफुल मनुष्यबळाची गरज पडेल, उत्तम प्लॅनिंग लागेल, अतिशय उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर लागेल आणि त्याच्याबरोबर त्या फील्डमधले सगळ्यात स्किल्ड लोक लागतील. त्यामुळे ह्या जमवाजमवीला थोडा मग उशीर झाला असं आपण म्हणालो तरी आपण लॉंग टर्म जे आता विचार करतोय कोविडच्या बाबतीत, तर त्यासाठी एक उत्तम काही स्वरूपाची स्थायी व्यवस्था आपण तिथे उभारू शकू आणि एक उत्तम हॉस्पिटल चिपळूणकरांच्या चरणी अर्पण करू शकू असं आता आपल्याला चिन्ह दिसत आहेत. आणि मला ही जी आमची टीम आहे त्यांचा होल हार्टेड सपोर्ट आहे यासाठी. तो धन स्वरूपात असेल, श्रम स्वरूपात असेल आणि मुळात म्हणजे इच्छाशक्तीच्या संदर्भात असेल. त्याच्याबरोबर मला अत्यंत उत्साहाने असं सांगावं असं वाटतंय की जेव्हा कोविड हॉस्पिटलचा कन्सेप्ट मी लोकांना सांगितला आणि विशेषतः असा काळ होता, कसोटीचा काळ होता, अगदी आपल्या जवळचे प्रियजन वेगवेगळ्या कारणामुळे जात होते आणि एस्पेशली इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावी किंवा एखाद्या चांगल्या सेटअपच्या अभावी जात होते, तेव्हा सर्वांचीच इच्छा अशी होती की या संदर्भात आपल्याला जे काही करता येईल, म्हणजे जसा रामाचा सेतू बांधताना प्रत्येकाने काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं, खारीचा वाटा असेल, कोणाचा हनुमानाचा असेल, पण त्या स्वरूपात सर्व लोक पुढे आले. आपल्या नगरपालिकेचं सर्वप्रथम फार मोठं योगदान आहे. आपल्या सुरेखाताई किराडे असतील, विरोधी पक्षनेते आणि सुधीर शेठ शिंदे उपनगराध्यक्ष आहेत त्यांचे असतील, आपल्या सर्वच पक्षांचे गटनेते असतील किंवा आता ही सुकाणू समिती जी आपण केली तिथले शिरीष भाऊ काटकर, सुचय नरेडी, आपले उमेश सटपाय, सचिन कदम आमचे जे ज्येष्ठ स्नेही आहे, तर या स्वरूपात प्रशांत यादव जे आहेत त्याच्यामध्ये आणि संपूर्ण प्रशासन त्याच्याबरोबर आहे. खास उल्लेख पुन्हा मी आमदार साहेबांचा करेन, शेखर निकम साहेबांचा, की ज्यांचं सतत प्रोत्साहन असतं या प्रोजेक्टला. त्यांचं दररोज अपडेट चाललेले असतात, कुठपर्यंत आलं डॉक्टर असं चालू असतं. त्यांची संपूर्ण टीम दिमतीला असते आपल्याबरोबर. त्याचबरोबर आपले तहसीलदार साहेब, प्रांत साहेब यांचं सततचं उत्तेजन आहे. अगदी सिव्हिल सर्जन आणि आपले कलेक्टर साहेब आहेत, त्यांचं सुद्धा हे हॉस्पिटल लवकर व्हावं म्हणून इच्छा आहे त्याच्यामागे. आणि समस्त आपले जे नगरसेवक आहेत ते अगदी प्रकर्षाने याच्या मागे आहेत. आणि ह्या सर्वांचं पाठबळावर मग आता मी जेव्हा ही योजना आमच्यामध्ये डिस्कस झाली, रोटरी क्लब पुढे आलं, लायन्स क्लब पुढे आलं
वेगवेगळ्या ज्या समाजाच्या संघटना आहेत, म्हणजे मुस्लिम समाजापासून जनकल्याण समिती आली, आपले जैन संघटना आली, आपल्याचे व्यापारी संघटना विविध पुढे आल्या. त्याचबरोबर आपल्या पल्लोड सरपंच जी आहेत त्या प्रकारचे राजेश पल्लोड आणि त्यांची संघटना सुद्धा या निमित्ताने पुढे आली. एक मैत्र म्हणून ग्रुप आहे जो कॉलेजमधल्या मित्रांनी बनवलेला आहे आणि त्या लोकांनी सुद्धा ऑक्सिजन जनरेटर बायकर स्वरूपात मदत देऊ केली. आता जो हेल्पिंग हँड्स म्हणून ग्रुप आहे त्याने खाण्याच्या संदर्भात, जेवणाच्या संदर्भात मदत देऊ केली. आपण साहित्य संमेलनापासून असंख्य उपक्रम चिपळूणकरांनी आपल्या परिश्रमाने आणि आपल्या उत्साहाने यशस्वी करून दाखवले आणि आम्हाला पुन्हा ते प्रत्यंतर येत आहे की असा जेव्हा चांगला उपक्रम आणि विशेषतः हा तर लोकांच्या जिव्हाळ्याचा म्हणण्यापेक्षा जीवाशी निगडीत उपक्रम असं जेव्हा आपण घेतोय तेव्हा सर्वच लोक त्यांचं जे बळ आहे ते त्यांच्या मागे लावतील. आणि हाच मला अपरांतच्या वेळेला देखील अनुभव आला होता, सांजेसोबतच्या वेळेला सुद्धा मी होतो. आणि आता अपरांत कोविड ज्या आपल्या जनसामान्यांच्या जीवाशी निगडीत आहे तिथे तोच अनुभव मी घेताना दिसतोय. आणि म्हणून समस्त चिपळूणकरांचे ऋण या निमित्ताने मी मानतो आणि आम्हा सगळ्या टीमला तुमचं असंच सहकार्य सतत लाभत राहू वेगवेगळ्या स्वरूपात. त्याचे काय कशा प्रकारे उतराई व्हायचं तो आम्ही नेहमी विचार करत असतो. हे चिपळूणकरांना नम्र माझं निवेदन आहे. सर कधीपर्यंत सुरू होईल काय एकंदरीत? साधारण आजच मी आमच्या टेक्निकल टीमशी बोललो. श्रीकांत देशमुख साहेब आमचे प्रोजेक्ट कन्सल्टंटांचा अंदाज असा आहे की पहिल्या 10-12 दिवसानंतर साधारण दुसऱ्या आठवड्यात आपण आयसोलेशन बेड्समध्ये लोक घ्यायला लागू. अर्थात हा काय नेहमीच नुसतं कॉट टाकले ऑक्सिजन आणून लावला असा प्रकल्प नाहीये. इथे खरंच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही बदल करून घ्यावे लागतात. विशेषतः जी जागा आपण घेतोय ती आपल्याला कल्पना आहे इंडोर स्टेडियम होतं आणि त्याचं सगळं हॉस्पिटलमध्ये कन्व्हर्जन करताना तिथे आता या नवीन सिस्टीमनुसार फायर ऑडिटसाठी फायर सिस्टीम्स बसवायच्या, व्हेंटिलेशनच्या सिस्टीम बसवायच्या. यामध्ये काही सिव्हिल वर्क आहे, काहीच्या गोष्टींचा आता जसं रेमडेसिवीरचा तुटवडा आहे तसं ह्या बेड्सचा पण तुटवडा आहे, काही ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा तुटवडा आहे. तर या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये आमचे संपर्क वापरून आम्ही लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी प्रोक्युअर करायचं म्हणतोय. केवळ साधे बेड आणि साधा ऑक्सिजन टाकायचं राहिला जे मी अंडर एस्टिमेट करत नाही, कारण ती काळाची गरज आहे आणि आमच्या खूप कलिग्सने हे जे केलंय त्याच्यामुळे असंख्य लोकांचा जीव वाचतोय. किमान जो माइल्ड स्वरूपातला माणूस आहे तो माइल्ड स्वरूपात तरी रिस्ट्रिक्ट राहतोय. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता आपण या सगळ्या चळवळीला सपोर्ट करण्याची गरज आहे. म्हणून आता आपण जे हॉस्पिटल करतोय ते टर्शरी लेव्हलचं हॉस्पिटल जवळजवळ करायचं म्हणतोय. आणि त्यामुळे काही कालावधी आपल्याला जरी सगळ्यांना उत्सुकता असली लवकरात लवकर सुरू हवं तरी सुद्धा काही कालावधी जाणार आहे. पण ते लवकरात लवकर होण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. पावसाच्या दृष्टीने काय पावसाच्या दृष्टीने काही उपाययोजना आम्ही आता विचार केला आहे, कारण आपल्याला सर्वांनाच विशेषतः जिथे काही सेंटर होणार आहे तिथल्या पावसाची कल्पना आहे. बरीच वर्ष आपण पाण्याचा विषय होतो तर त्या संदर्भात काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत. मला असं वाटतं त्या उपाययोजनांचा निश्चित उपयोग होईल. आणि आपले सर्वांचे इतके मानवी आता हे लागलेले आहेत परिश्रम, तर देवाला सुद्धा थोडीशी दया येऊन यंदा नेहमी एवढा पाऊस पाडणार नाही असं आपण म्हणतो. म्हणजे शेतकऱ्यांना हवा तेवढा पाऊस मिळू दे, फक्त आपल्याला अतिवृष्टी नको एवढंच मला त्या निमित्ताने म्हणायचं. आणि मला असं वाटतं चांगल्या सहकार्याला, चांगल्या कामाला वरपासून खालपर्यंत सर्वांचा सपोर्ट असतो, तसं या कामाला सुद्धा मिळेल असं मला निश्चित आशा आहे.